नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या बद्धकोष्ठतेबद्दल बोलणार आहोत. पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता खूप सामान्य आहे, पण या बद्धकोष्ठतेला आपल्याला आराम देणं आवश्यक आहे. जर आपण या बद्धकोष्ठतेला आराम दिला नाही तर आपण एक गोष्ट पाहतो की पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये जी रिकव्हरी आहे ती कमी होते, हळू होते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायला हवं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला बद्धकोष्ठतेच्या कारणांना समजून घ्यावे लागेल. जेव्हा आपण बद्धकोष्ठतेच्या कारणांना समजून घेऊ तेव्हा आपण त्यावर उपचारही करू शकतो. तर जेव्हा आपण पार्किन्सनच्या रुग्णाशी क्लिनिकमध्ये बोलतो तेव्हा आपण हे पाहतो की रुग्णाला बद्धकोष्ठता होत आहे कारण रुग्ण खूप कमी अन्न घेत आहे. जर तुमचा रुग्ण पार्किन्सनचा रुग्ण असेल किंवा तुमच्या घरात कोणीतरी पार्किन्सनचा रुग्ण असेल तर तुम्हाला सर्वप्रथम त्यांच्या आहारावर लक्ष द्यावे लागेल की ते दिवसभरात किती अन्न घेतात. कारण जितके आपण इनपुट करतो तितकेच आउटपुट होईल, त्याप्रमाणे आउटपुट होईल. जर तुम्ही दिवसभरात एकदाच जेवण घेतले, दोनदा जेवण घेत आहात, 2 पोळ्या खाल्ल्या, दिवसभरात 6 पोळ्या खाल्ल्या, जेवणच कमी घेत आहात, तर बद्धकोष्ठता दिसून येते. कारण मल तयार होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आहारात किती फायबर घेत आहोत याकडे लक्ष द्यावे लागते. किती भाज्या घेत आहोत, किती फळे खात आहोत. कारण फायबर 2 प्रकारचे असते. एक असते सॉल्युबल फायबर आणि एक असते इनसॉल्युबल फायबर. उदाहरणार्थ, जसे आपण केळ खातो, तर केळ खाताना त्यातील रेषा सॉल्युबल असते, ती जास्त घुलते, ठीक आहे. ती वेगळ्या प्रकारे पचते. आणि काही असते जसे तुम्ही गाजर खाल्ले, गाजर खाताना कच्चे गाजर खाल्ले तर तुम्ही पाहाल की जेव्हा तुम्ही मल पास करता तेव्हा त्यात गाजराचे तुकडे बाहेर आलेले असतात का? कारण त्यात इन्सॉल्युबल फायबर जास्त असते. तर जर आपल्याला कोणाचे पोट चांगले ठेवायचे असेल, कोणाला बद्धकोष्ठतेपासून वाचवायचे असेल तर या दोन्ही प्रकारच्या फायबरचे सेवन आपल्याला करायला हवे. पण लक्षात ठेवायचे आहे की आपण त्यांचे लक्ष ठेवायचे नाही म्हणजे तुम्ही सॉल्युबल खाल्ले आहे किंवा तुम्ही इनसॉल्युबल फायबर खाल्ले आहे याचे तुम्हाला लक्ष ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या आहारात भरपूर भाज्या समाविष्ट करण्याची गरज आहे. तर तुम्ही पहिले एक काम हे कराल की तुम्ही कोणतीही रोटी साधी खाणार नाही. जसे की तुम्ही दिवसभरात 6 रोट्या खात असाल, 2 सकाळी, 2 दुपारी, 2 रात्री, बरोबर. तर तुम्ही बीट किसून घ्या आणि त्या किसलेल्या बीटमध्ये पीठ मळा. आता पीठ तर मळले जाईल, पण शरीरात जाऊन पीठचे ते तंतू विरघळणार नाहीत आणि ते तुम्हाला आयरन, व्हिटॅमिन्स, खनिजे देतील. तुमचे रक्त वाढेल, तुमच्या शरीरात ताकद येईल, तुमचे पोटही भरेल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेपासूनही वाचवेल. अशाच प्रकारे तुम्ही पालकासोबत करू शकता की पालक घेतला, तो कापला आणि त्यात पीठ मळून घेतले. अशाच प्रकारे मेथी धुवा आणि जितक्या हरी भाज्या येत आहेत त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या पोळीची पोषण मूल्ये वाढवू शकता. तुमच्या दैनंदिन आहारात जेव्हा तुम्ही विटामिन्स घेत होते ते वाढतेच, शिवाय जेवणात रंग येतोच, चवही बदलते. त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही काहीही खाणार असाल तेव्हा त्यात किती कच्च्या भाज्या तुम्ही घेत आहात किंवा किती फायबरचा तुम्ही आहार घेत आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे थोडीशी काकडीची प्लेट बनवा, कांद्याची एक प्लेट बनवा किंवा गाजर मुळ्याची एक प्लेट बनवा. तर आपण काय करतो, एक घास खातो, थोडीशी गाजर खातो, मग थोडासा एक घास खातो, मग थोडीशी गाजर खातो. त्यामुळे चपातीचे सेवन कमी होते पण आपल्या शरीरात फायबर चांगल्या प्रमाणात जातो, ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. एससीडीटी जेव्हा आपण एसडीडी करतो, छातीमध्ये काहीतरी अडकलेले वाटत असेल तर तेही संपते. कारण आपल्या आहारात खूप जास्त फायबर असते. याकडे लक्ष देऊ. आता पूर्वी लोक पराठे खूप खात असत, सकाळी उठताच पराठे खात. आता आपण पाहतोय की जेवण आणि पराठ्यांबद्दलची धारणा बदलत चालली आहे. लोक आता पराठे खाणे टाळतात कारण यामुळे वजन वाढते आणि कोलेस्ट्रॉल वाढते. तर आता प्रश्न असा आहे की पराठे कसे बनवले जातात. आधी प्रयत्न करतात की पीठ, भाजी, मसाले, मीठ आणि तूप यामुळे त्रास होतो का? फॅटमुळे त्रास होतो, मला खायचे नाही किंवा कमी खायचे आहे.
पिठामुळे त्रास होत नाही. नाही तर मला भाज्यांबद्दल काहीच अडचण नाही. जेव्हा मी कोणतीही भाजी पिठाच्या गोळ्यात भरून पराठा बनवतो, तेव्हा काही त्रास होत नाही. तर आपण काय करणार? आपण ड्राय पराठा बनवू. कोरडा पराठा. तुम्ही कोरडा पराठा जितका खाऊ शकता तितका खा, कारण तो चपातीपेक्षा चविष्ट असतो. भाजीचे प्रमाण जास्त असते आणि आपण जास्त खातो. 2 रोटीच्या जागी 2 पराठे खातोय, तर काय होईल? आपले जेवण जास्त झाले, तितकीच जास्त पोषण मूल्ये मिळाली आणि तितकीच लवकर माझी पुनर्प्राप्ती झाली. तुम्ही तव्यावर त्यावर तूप किंवा तेल लावू नका. फक्त तव्यावर ते शिजवा. त्यावर पांढरे लोणी किंवा थोडीशी मलाई किंवा थोडेसे तूप असेल तर तो आनंदाने खातो. जर सकाळ, दुपार, रात्री तिन्ही वेळा रोटी खात राहिलात तर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. चव जी आहे ती मरते. जेवणात रस संपतो. मग गाजर आहे, मुळा आहे, कांदा आहे, हिरवा कांदा आहे, जे तुम्हाला आवडते, पीठ आहे. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवडते ती भाज्यांमध्ये भरून तुम्ही तुमचे कोरडे पराठे बनवा. त्यामुळे तुमची पोषण मूल्य वाढेलच. तुमचे पोटही चांगल्या प्रकारे भरेल आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दिसणार नाही. कारण आपल्याला गट आरोग्य चांगले ठेवणे कोणत्याही व्यक्तीसाठी आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे ते पार्किन्सन रुग्णांसाठीही आवश्यक आहे. जसे जसे आपण वृद्ध होतो तसे तसे आपली आपली देखील वृद्ध होतात. आपले शरीर कमी काम करत असल्याने आपले आंतरविज्ञान देखील कमी काम करत आहे. आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत आहे की आकडी अन्नाला पुढे ढकलत पचवतात तेव्हा त्या एक पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट करतात. पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट कमी होऊ लागते आणि यामुळेच आपल्याला बद्धकोष्ठतेचा अनुभव येतो. पण जसेच तुमचे फायबरचे सेवन चांगले होते, तेव्हा आतड्यांसाठी अन्न पुढे ढकलणे सोपे होते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या संपते. आता आपण पाहूया की तुम्ही आणखी काय करू शकता. दुधामध्ये फॅट असते. आपण दूध पितो तेव्हा त्याच्या वेळेची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. जर दूध तुम्हाला पचत असेल तर ते संध्याकाळच्या वेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी घ्या, कारण त्यातील फॅट लुब्रिकंटचे काम करेल. जसे मी तुम्हाला सांगितले की आतड्यांची हालचाल कमी होते. जेव्हा आतड्यांमध्ये थोडेसे फॅट जाते तेव्हा अन्न पुढे ढकलणे सोपे होते. याला लॅक्सेटिव्ह गुणधर्म म्हणतात, जे लांबच्या लॅक्सेटिव्ह गुणधर्मांमुळे आपल्याला बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. जर यामुळे तुमची बद्धकोष्ठता दूर झाली तर ठीक आहे, अन्यथा आपल्याला पर्जेटिव्हचा वापर करावा लागतो. आणि पर्जेटिव्ह ही औषधे असतात जी आतड्यांमध्ये थोडेसे पाणी खेचतात. जर तुम्ही ते पाणी खेचाल तर स्टूल थोडेसे पातळ होईल आणि जर स्टूल थोडेसे पातळ झाले तर ते पास करणे सोपे होईल. तर हे जे पर्जेटिव्ह आहे ते स्ट्रॉंग, लाईट, माइल्ड अशा सर्व प्रकारचे येतात. त्यामुळे आपण काय वापरायचे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर जर आपण पर्जेटिव्ह वापरत असू तर त्रिफळा पावडर चा वापर करायला हवा, जो 3 औषधी वनस्पतींच्या मिश्रणाने बनलेला असतो. आवळा, हरड आणि बेहडा हे तिन्ही जर तुम्ही दीर्घकाळ घेत राहिलात, संपूर्ण आयुष्यभर घेत राहिलात तरीही कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट दिसत नाही. कारण आपण आवळा खातो. हरड, ज्याला आपण हरितकी असेही म्हणतो, त्याला पूजले जाते कारण त्याच्या आत असलेल्या औषधी गुणधर्म खूप चांगले असतात. आवळा आणि बेहडा यांचे संयोजन म्हणजे त्रिफळा चूर्ण. रात्री 2 चमचे गरम पाण्याने घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होऊ शकते. आणि कारण हे खूप सुरक्षित आहे, आपण हे खूप काय वापरू शकतो. त्यामुळे जितकेही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, जेव्हा ते तुम्हाला सॉफ्ट वॅक देत असतात तेव्हा ती आयुर्वेदिक तयारी असते, ज्यात सबगोल, त्रिफळा आणि सनाय सारख्या गोष्टी मिसळल्या जातात. जसे मी सांगितले की सनाय आणि त्रिफळा. आता आपण पुढच्या आयटमकडे जाऊया, जे तुम्ही बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी वापरू शकता, आणि ते म्हणजे इसबगोल भुसी. जर आपला आहार कमी असेल तर आपण इसबगोल भुसीचा वापर करतो. ती बल्क फॉर्मेशन करते, म्हणजे जे फायबर आपण आहारातून घेतले नाही. तेव्हा आपण काय करतो, आपण 2 चमचे इसबगोल भुसी घेतो, जी पाण्यामुळे फुलते आणि ती स्टूलला लवकर तयार करते. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे इसबगोल भुसीचे जितके फायदे आहेत
त्याचप्रमाणे त्याचे नुकसानही आहे, कारण त्यात ताकद शून्य आहे. ते 100% फायबर आहे. त्यात ताकद जवळजवळ नसते. त्यामुळे जेव्हा आपण अशा गोष्टी खातो तेव्हा पोट तर साफ होते, पण ताकद मिळत नाही. म्हणून माझा जोर नेहमी भाज्यांकडे असतो, की जर तुम्हाला फायबरच घ्यायचे असेल तर का नाही आपण भाज्यांमधून घेऊ. जर तुम्ही कमी भाज्या खात असाल तर थोडीशी इसबगोल भुसी घेऊन बल्क फॉर्मेशन करून, म्हणजे स्टूल तयार करून पोट साफ करू शकता. हे उपाय जर तुम्ही वापरत असाल तर ते सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. जर तुमची बद्धकोष्ठता संपली तर तुमचे शरीर जलद काम करू शकते, अन्न चांगले वाटते, तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता, आम्लपित्त, गॅस यासारख्या समस्या होत नाहीत. त्यामुळे तुम्ही जीवनाचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता. जर तुमचा गट ठीक असेल तर डोपामिन चांगले रिलीज होते. आणि अलीकडेच एक अभ्यास आला आहे ज्यात सांगितले आहे की तुमचा गट आणि तुमचे मानसिक आरोग्य एकमेकांशी जोडलेले असते. त्यामुळे ज्यांना खूप काळापासून बद्धकोष्ठता आहे, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, अशा लोकांमध्ये पार्किन्सन जास्त दिसून येतो. आणि पार्किन्सनमुळे ही बद्धकोष्ठता होते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर करावी लागेल. त्याचे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत. तुम्ही वाचाल. आणि सर्वात चांगला उपाय म्हणजे अन्न औषध नाही. अन्नामुळे दूर होणे खूप चांगले नाही. त्यामुळे औषधाचा रामबाण उपाय आपल्याकडे आहेच. त्यामुळे आपण त्याचा वापर करू शकतो. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे बद्धकोष्ठता कशी दूर करायची हे समजले असेल. पाकिस्तान पेन्शनमध्ये तुम्हाला हे चांगलेच समजले असेल. तरीही मनात काही शंका असेल तर तुम्हाला संकोच करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे, पुढे भेटायचे आहे आणि तुमची ती समस्या ती कोणत्याही किंमतीवर सोडवली जाईल. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरेच काही समजले असेल. मोस्ट वेलकम. पुढे जाऊया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.